एका बारमध्ये काम करणारी एक सामान्य मुलगी आणि काही वर्षानंतर तीच मुलगी युरोपातील सर्वात प्रभावशाली देशांपैकी एक असलेल्या इटलीची पंतप्रधान बनते. हा एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचा प्लॉट वाटतो, पण ही काल्पनिक कथा नाहीये. हा आधुनिक लोकशाहीच्या इतिहासातील एक वास्तविक अध्याय आहे. संघर्ष, महत्वाकांक्षा, राजकीय चातुर्य आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या जॉर्जिया मेलोनी यांची ही कहाणी आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा महिलेचा प्रवास जिने गरिबी, संघर्ष, टीका, राजकीय विरोध आणि सामाजिक अडथळे यांना मागे टाकत संपूर्ण इटलीचे नेतृत्व आपल्या हातात घेतले. ही फक्त एक नेता बनण्याची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे एका विचारांची, एका पिढीची आणि बदलत्या युरोपियन राजकारणाची. मित्रांनो, इटलीची राजधानी रोम ही जगभरातील पर्यटकांसाठी सौंदर्य, इतिहास आणि संस्कृतीची प्रतीक आहे. पण रोम मध्ये असे अनेक भाग आहेत जिथे सामान्य लोक संघर्षमय आयुष्य जगतात. अरुंद गल्ल्या, जुन्या इमारती, भिंतीवरचा उडालेला रंग आणि आर्थिक अडचणीमध्ये दिवस काढणारी कुटुंब. अशाच एका परिसरात जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण सुखकर नव्हते. लहान वयातच त्यांच्या वडिलांनी कुटुंब सोडले. एका क्षणात कुटुंबाचा आधार निघून गेला. घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. आईने अनेक छोटी मोठी कामे करत मुलींना वाढवले. घरात पैशाची कमतरता होती. त्यांचं भविष्यही अनिश्चित होतं. पण याच संघर्षाने मेलोनी यांना कठोर बनवले. बालपणातील अडचणी अनेकांना मोडून टाकतात, पण काही लोक त्यातून स्वतःची ताकद निर्माण करतात. जॉर्जिया मेलोनी त्यापैकीच एक होत्या. किशोर वयात त्यांनी आयुष्याचा कठोर चेहरा पाहिला होता. शिक्षण चालू ठेवण्यासाठी आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारची कामे केली. काही रिपोर्ट्सनुसार त्यांनी बेबीसिटर म्हणून काम केले. काही काळ वेट्रेस म्हणूनही काम केले. त्यांचं आयुष्य म्हणजे दिवसा शिक्षण, संध्याकाळी काम आणि रात्री भविष्याचे स्वप्ने असंच होतं. अनेक तरुणांसाठी हे आयुष्य थकवणारे ठरले असते, पण मेलोनींसाठी हा संघर्ष त्यांची तयारी ठरत होता. त्याच काळात इटली एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक बदलातून जात होता. 1980 ते 1990च्या दशकात भ्रष्टाचाराचे आरोप, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक समस्यांनी देशाला हादरवले होते. लोकांचा पारंपरिक राजकीय पक्षांवरील विश्वास कमी होत होता. सामान्य नागरिक निराश होते. त्यांना बदल हवा होता. त्यांना असा नेता हवा होता जो त्यांच्या भावना समजून घेईल. आणि कदाचित याच वातावरणाने एका तरुण मुलीच्या मनात राजकारणाची आवड निर्माण केली. फक्त 15 वर्षाच्या वयात जॉर्जिया मेलोनी यांनी राजकीय चळवळीमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्या विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय झाल्या. सभांमध्ये बोलू लागल्या, चर्चा करू लागल्या. त्यांची बोलण्याची शैली स्पष्ट होती. त्या कोणत्याही विषयावर थेट भूमिका घेत असत. हळूहळू लोक त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले. राजकारणात अनेक लोक येतात, पण काही मोजकेच लोक लोकांच्या मनात जागा निर्माण करतात. मेलोनी त्यापैकी एक होत्या. 1998 मध्ये त्या रोम प्रांतीय परिषदेवर निवडून आल्या. हा त्यांच्या राजकीय प्रवासातील पहिला मोठा विजय होता. एका सामान्य कुटुंबातील मुलीसाठी हा टप्पा खूप महत्वाचा होता. पण त्यांची महत्वाकांक्षा इथे थांबणारी नव्हती. त्या सातत्याने काम करत राहिल्या. देशभरातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करत राहिल्या. सामान्य लोकांच्या समस्या समजून घेत राहिल्या आणि हळूहळू त्यांची ओळख राष्ट्रीय स्तरावर निर्माण होऊ लागली. 2006 मध्ये त्या इटलीच्या संसदेत पोहोचल्या. 2 वर्षानंतर वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्या इटलीच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्र्यांपैकी एक बनल्या. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा टप्पा होता. पण सत्ता आणि प्रसिद्धीसोबत टीका देखील येते. त्यांच्या विचारसरणीवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर अतिराष्ट्रवादाचा आरोप केला, तर समर्थकांच्या मते त्या राष्ट्रीय हितासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या नेत्या होत्या. राजकारणात धारणा हेच वास्तव बनते आणि मेलोनी यांची प्रतिमा एक स्पष्ट वक्त्या, आक्रमक आणि राष्ट्रवादी नेत्या म्हणून तयार होत होती. 2012 मध्ये त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्या काळात हा पक्ष फारसा प्रभावशाली नव्हता. अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत होते की हा पक्ष कधीच सत्तेपर्यंत पोहोचणार नाही. पण इतिहासात अनेकदा असे घडते की ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही तेच लोक सर्वात मोठे बदल घडवतात. मेलोनी देशभर फिरत राहिल्या. लहान शहरांमध्ये सभा घेत राहिल्या. सामान्य नागरिकांशी संवाद साधत राहिल्या. त्यांचा संदेश अतिशय साधा होता. त्यांचं म्हणणं होतं की इटलीचा आवाज पुन्हा मजबूत झाला पाहिजे. सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकले गेले पाहिजेत. देशाच्या सीमांचे संरक्षण झाले पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे आणि राष्ट्रीय ओळख जपली गेली पाहिजे. याच काळात युरोप एका मोठ्या संकटाचा सामना करत होता. मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील संघर्षामुळे लाखो लोक युरोपमध्ये स्थलांतर करत होते. इटली हे स्थलांतरासाठी प्रमुख प्रवेशद्वार बनले होते. समुद्रामार्गे हजारो लोक इटलीच्या किनाऱ्यावर पोहोचत होते. या विषयांवर संपूर्ण युरोपमध्ये तीव्र चर्चा सुरू होती. काहींच्या मते मानवीय दृष्टिकोन आवश्यक होता, तर काहींच्या मते सीमांचे कठोर संरक्षण आवश्यक होते. मेलोनी याच विषयावर कठोर भूमिका घेतली.
त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले, पण त्याच वेळी टीकाही सहन करावी लागली. 2020 नंतर परिस्थिती आणखी बदलू लागली. कोविड महामारीने जगभरातील अर्थव्यवस्था हादरवल्या. इटली हा सर्वाधिक कोविड प्रभावित देशामध्ये एक होता. व्यवसाय बंद झाले, रोजगार कमी झाले, सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढला. लोक पुन्हा एकदा पर्याय शोधू लागले आणि इथेच मेलोनी यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरू लागली. त्यांच्या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढू लागली. 2022 मध्ये इटलीमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. निकाल जाहीर झाले. ब्रदर्स ऑफ इटाली हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि जॉर्जिया मेलोनी इटलीच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. रोमच्या रस्त्यावर आनंदोत्सव सुरू झाला. समर्थकांना वाटत होते की त्यांच्या संघर्षाला आता यश मिळाले आहे आणि विरोधकांना चिंता होती की इटलीची राजकीय दिशा बदलू शकते. पण एक गोष्ट निर्विवाद होती की इतिहास घडला होता. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या समोर अनेक कठीण आव्हाने उभी होती. युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट, वाढती महागाई, आर्थिक वाढीचा प्रश्न, स्थलांतराचा मुद्दा, युरोपियन युनियनशी संबंध आणि जागतिक पातळीवरील बदलती समीकरणं, या सर्वांमध्ये त्यांना संतुलन साधावे लागत होते. त्यांच्या काही निर्णयांचे कौतुक झाले तर काही निर्णयांवर टीका झाली, पण मेलोनी यांनी स्वतःची वेगळी ओळख मात्र कायम ठेवली. भारतासाठीही जॉर्जिया मेलोनी हे एक महत्वाचे नाव बनले आहे. भारत आणि इटली यांच्यातील संबंध मागील काही वर्षात अधिक मजबूत झाले आहेत. संरक्षण, ऊर्जा तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची मैत्रीपूर्ण भेट अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग मेलोडी हा हॅशटॅग देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड झाला होता. त्यामुळे भारतीय जनतेत ही मेलोनी यांची ओळख वाढली आहे. आज 2026 मध्ये जॉर्जिया मेलोनी या केवळ इटलीच्या पंतप्रधान नाहीत, तर त्या युरोपियन राजकारणातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक मानल्या जातात. त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे जगाचे लक्ष असते. समर्थक त्यांना मजबूत नेत्या मानतात, विरोधक त्यांच्यावर टीका करतात, पण दोन्ही बाजू एका गोष्टीवर एकमत होतात, ती म्हणजे त्यांची संघर्ष करण्याची प्रवृत्ती. कारण जेव्हा आपण त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते. रोमच्या एका सामान्य वस्तीत वाढलेली मुलगी, आर्थिक अडचणीमध्ये वाढलेली मुलगी, बारमध्ये काम करणारी मुलगी आणि त्याच मुलीने एक दिवस देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचवून इतिहास घडवला. ही कथा केवळ राजकारणाची नाही, ही कथा संधीची आहे. ही कथा आत्मविश्वासाची आहे. ही कथा लोकशाहीच्या सामर्थ्याची आहे. मित्रांनो, इतिहास नेहमी एक प्रश्न विचारतो, जन्म मोठा की कर्म मोठं? जॉर्जिया मेलोनी यांची कहाणी या प्रश्नाचं उत्तर देते. कारण त्यांच्याकडे मोठं घराणं नव्हतं, मोठी संपत्ती नव्हती, सत्ता नव्हती, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि कधी कधी इतिहास बदलण्यासाठी तेवढं पुरेसं असतं. या विषयावर तुमचं मत काय? जॉर्जिया मेलोनी यांचा संघर्ष आणि राजकीय प्रवास तुम्हाला प्रेरणादायी वाटतो का? तुमचं मत संयत आणि सभ्य भाषेत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण आणि तथ्याधारित विश्लेषणासाठी डिजिटल चावीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.